तर मित्रांनो, आखाड महिन्यातील दिवस आणि आखाड महिन्यात बघा मस्तपैकी पुण्यावरून नैवेद्य करून आणले आहे का नाही दादा? हां, नैवेद्य आणलेत ना, नारळ नैवेद्य अगरबत्ती मस्तपैकी. आपण वर्षभराने एकदाच येतो, मध्ये आधी येतो पाया पडा आहे का नाही? तर मस्तपैकी नेता जाय दाखवायचे नैवेद्य आणि मस्तपैकी नारळ आहे का नाही? कुठला देव आहे नेता ताई? म्हसोबा, रानातील म्हसोबा. एवढा पाऊस येतोय पण मी नेता ताईने कापरावर लावली अगरबत्ती. हा नाही का? नारळ फोडू का? हा का? पाया बिया पडा. सगळे सुरुवात केली आधी रानातल्या देवांना. पटापटा नारळ फोडून इकडे बघा, इकडे शेती आमची, इकडं पहिलं पडी ग इकडं असं ठेवा ठेवा ना अर्धा नारळ. आणि सगळीकडे असं कसं झालंय गचपण, असं वातावरण झालंय गावाला. चला आता पुढच्या देवांना सगळ्या निवड दाखवून घेते. गाडीवली लागली सवय आता. गाडी ओल्यामुळे जाते का गाडी पुढे? मला काय मोकळं चालायला, नारळाच्या वजनाने मला पिस्सी घेऊन तिकडं चालायला. मग तोंड कसं चालतं? मोकळं चाललाय गाड्यागत नुसतं. मग गाडीची की मग मी गाड्यागत म्हणजे काय? बघा मित्रांनो, असं राहण्यात आलोय नैवेद्य दाखवाय आणि मी तर जायला लागली माझ्या पिसाळ आहे. म्हणजे पिसाळ काय म्हणजे पिसाळती हिथंच नाही, घरी पण असंच असतं. तुम्ही तर बघताय कामच लय करता ना त्याच्यामुळे. हा, तुझं काम तू नको करायला होय. मग कामच लय करता, उठल्यापासून उठून नुसतं बसलाय गाडीवर. 5 वाजल्यापासून हात चालू. तुला कोणी आणलं इकडं? हा, तर चला आलोय तिथे यावाला. तुम्हाला तर दाखवलं मी नाही का? बघा हे रानातलं वातावरण. फेकून द्या वाटायला चला. तर बघा आता आलोय आमच्या शेतामध्ये. तर हे आहे आमची शेती, ही वावर आहे बघा हे आमचं. तर या वावरामध्ये आम्ही काही करतच नाही, पडीकच आहे असं दिलं ह्यांच्या बहिणी. कुणी बी करतं म्हणजे आपलं गुरांचं खायला. तर आता सध्या ह्याच्यामध्ये काय आहे माहिती का तुम्हाला? हराळी लावली या. सगळ्यात महत्वाचं इकडे कॅमेरा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो मी, हे काय वायाला जाणारी वस्तू नाही. ह्याच्यात दुर्वा म्हणजे हरळी. गणपतीचं सीजन आलेलं आहे. तुम्हाला कुणाला दुर्वा हरळी काय म्हणजे लागल्या तर घेऊन जा, फुकाट फुकाट. फक्त वावरात यायचं आणि घेऊन जायचे. आणि घेवड्याची झाडं माहिती, राजमाची शेती कशी अशी तुम्हाला बघायची का? हे बघा हे राजमा, ह्याला घेवडा म्हणतो आपण, पण ह्याला लोकांना घेवडा म्हणल्यावर कळत नाही. तर लय चिखल आहे, पाऊस इकडे चालूच आहे थेंब थेंब. तर अशा शेंगा लागतात राजम्याला. हे बघा अशा कवळ्या फुलं दाखव ना. आणि अशी फुलं पण आहेत की काय शेती इकडे राजम्याची. असं असतं आमच्या ह्या साईडला, पावटा राजमा असलं असतं लावलेलं. आणि हराळ्याची शेती. तर चला आले आता इथं. आणि सगळ्यात महत्वाचं सांग ना काय? पिशवी वागवले कोणी परत ते व्हिडिओ मध्ये लोक सांगतात लोकांना काम करते. मित्रांनो इकडे बघा, मला मोकळं चाला या नाही आता काय करू. तुम्हाला सांगतो मी, तिला मोकळं चालता आहे ना. थांब रे एका जागी, तिला मोकळं चालता आहे ना. आणि मला एवढं पिशवी वागवायला दिली. मित्रांनो आम्ही आलो आमच्या मलवडीच्या मळ्यात. मलवडीच्या मळ्यात आमची विहीर कधीच आटत नव्हती. ह्या उन्हाळ्यात तर आटली आहे ना. का पाणी आहे का? पाणी आहे का विहिरीत? माशांना लावायची भात बीट टाका नाही का? निवद भात. तर ह्या कुठले देव आहे? देऊळ आहे. हा, तुला विचारायला लागतं, तुला माहिती आहे का नाही? तर विबळायला आलोय माळवडीच्या माळ्यात. तुम्हाला शेतीतलं दाखवले आमच्यात ते हराळी उगवलेली. आणि आता मस्त घेतलं ओरखतो गावातल्या देवांना जातो. गावातले आता किती 12 नारळ आणलेत आहे का नाही? हे सगळं फोडून. तर बघा आपला हा व्हिडिओ कसा छोटासा वाटतोय. तुम्ही पण आखाड महिन्यात नैवेद्य केलं का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय.